सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज मकर संक्रांत आहे, तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमच्याशी भांडू नका। नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आज मकर संक्रांतीमुळे आज आमच्या घरी पुरणपोळी आम्ही करणार आहोत। हा पहा आपण वौसा केलेला आहे इथे। हे तिळगुळ आहेत आपले, आणि हे पहा आपले सगळे पूजन कसं केलेलं आहे। मी तर पूजून ठेवलेलं आहे। जेव्हा आपण वौसाला जातो तेव्हा आता त्यातले दोन न्यायचे आपल्याला, एक तुळशी पुढं आणि देवा पुढं बाकीचे ठेवायचे। तर आज आम्ही करणार आहे पुरणपोळी। ही मित्रांनो घरचीच डाळ आहे, छान होतं त्याच्या पुरणपोळी। अगोदर पण आम्ही खूप वेळा केलेली आहे, तर आमच्या घरचीच डाळ आहे ही। आता ही मी 2 पाण्याने क्लीन करून घेते डाळीला आपल्या। आता मी गॅसवर कुकर मांडलेला आहे, त्यामध्ये आता पाणी ओतून घेते। आता कुकरला आपल्या डाळ शिजवायची आहे। आता हे पाणी थोडं गरम होऊन द्यायचं कोमट, त्यामध्ये आता मी तेल टाकून घेते, म्हणजे आपली डाळ आहे ती चांगली शिजेल आणि वरती येणार नाही त्याचं पाणी, त्यासाठी मी तेल टाकून घेते। आता मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। आता ही मी डाळ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता डाळ टाकून घेते मी। तर पाहता मी इकडे डाळ शिजायला टाकलेली आहे। काही जण यामध्ये हळद पण टाकतात कलरसाठी, पण मी तर नाही टाकत यामध्ये हळद। आणि याच्या आता 2-3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात, म्हणजे चांगली डाळ शिजेल। आणि मी आमटीसाठी पाणी पण भरपूर टाकलेलं आहे यामध्ये, तर याने आमटीला टेस्ट पण छान येते या पाण्याने। तर आता आपल्याला इकडे आमटी करायची आहे, तर मी त्यासाठी वाटण काढून घेतलेलं आहे। खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे, थोडी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, आणि इकडे कांदा चिरून घेतला एक। आणि मी यामध्ये थोडंसं गहू पण टाकते, याने आमटीला टेस्ट एक छान येते। आणि इकडे कोथिंबीर पण घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे। तर चला आता ही आपण भाजून घेऊया। तर यामध्ये मी आता डाळ पण टाकलेली आहे आणि गहू घेतलेत, यामध्ये थोडंसं तेल टाकून आता हे आपण भाजून घेऊ। आणि लगेच वाटून घेते। तर चला आज आपण पालक भजी करणार आहोत। तर यासाठी मी पालक चिरून घेतलेला आहे, बारीक धुवून चिरून घेतलेला आहे। आणि इकडे कांदा पण आपला बारीक कट केलेला आहे उभा। तर यामध्ये आता मी बेसन पीठ टाकून घेते। तर हा मी आता ओवा घेतलाय, ओवा त्यामध्ये टाकून घेते। थोडी हळद पण टाकून घ्यायची आहे, तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल, तरी त्याला कलर येतोच। आता हा पालक पण मी टाकून घेते यामध्ये। आता मी यामध्ये वाटण टाकणार आहे। तर यामध्ये मी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, आणि थोडंसं जिरं पण इकडे घेतलेलं आहे। आता मी ते थोडंसं वाटून घेणार मिक्सरला, आणि मीठ वगैरे टाकून आपल्याला सगळं मिश्रण यामध्ये मिक्स करायचं आहे आणि
पीठ सगळं एकजीव करायचं आहे आपल्याला मीठ टाकून. खूप छान भजी होतं त्याची, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता हे वाटण आहे मिरचीचं, तर मी यामध्ये टाकून घेते. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. पहा आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता मी हे थोडा वेळ ठेवून देते, म्हणजे याची भजी छान होतील आपली. नक्की ट्राय करून पहा मित्रांनो, खूप सुंदर लागते ही भजी अशी. आता हे आमटीचं पण वाटून घेते, थंड झालेलं आहे आपलं. पहा आता आपली डाळ इकडे कशी शिजलेली आहे. आता यातलं पाणी मी काढून घेते आमटीसाठी. भारी शिजले. पहा आपलं आमटीसाठी किती पाणी निघलेलं आहे. आता मी इकडं आमटीसाठी पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे. आता त्यामध्ये मी लसूण टाकून घेते. लसूण टाकले की खूपच छान फोडणी दिली ना, खूप छान आमटीचे टेस्ट लसणाची अशी वेगळीच लागते. आता इकडे मी जिरे मोहरे पण टाकून घेते. कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यामध्ये हळद टाकून घेते. आणि मसाले काढून ठेवले त्यातले गरजे ते पण टाकून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण वाटण जे वाटले ना, ते आता वाटण टाकून घेते मी यामध्ये. आता हे चांगलं वाटण आपल्याला परतून घ्यायचं. मित्रांनो ही आमटी तशी 2 ते 3 दिवस राहते, पण आमच्या घरामध्ये मामांना आणि विशेष माझ्या जाऊबाईंना खूप आमटी आवडते. आम्ही एक टाइमच खातो. हा आपली आमटी त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण. वास तर खूपच सुंदर आलाय. पहा आता हे आपलं जे मी पाणी काढलं होतं ना, ते आता मिक्सरचं भांडं पण त्याच्यामध्ये जरा थोडंसं ओतून घेतले पाणी त्यामध्ये. आता हे पाणी आपण इकडे टाकूयात आमटीमध्ये. पहा किती साईडला उडले ते. आता हे पाणी टाकून घ्यायचं. वास तर खूपच सुंदर सुटलेला आहे. मित्रांनो तुम्ही कशी करता आमटी नक्की मला कमेंट करून नक्की सांगा. वरून कोथिंबीर एक टाकून घेते. कशी झालेली आहे आमची आमटी नक्की कमेंट करून सांगा. आता इकडे आपल्याला पुरण परतायला ठेवायचं आहे. आता पुरण परतून घेऊ आपण. आता हा गूळ आहे तुम्ही बारीक चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला तो यामध्ये टाकायचा. तर चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला पुरण. पुरण परतायचे भरपूर काही प्रकार आहेत, तर मी असंच
चला त्याला पाणी सुटेल आपलं. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. 15-20 मिनिटं लागतील आता आपल्याला. आता इकडे आमटी पण आपली उकळत आलेली आहे. हा आपलं फायनली झालं आहे पुरण. आता कसं झालेलं समजायचं की बाबा आपलं पुरण झालेलं आहे. तर हा चमचा असं ठेवलं ना असं राहतो, पडत नाही खाली, मग समजायचं आपलं पुरण रेडी आहे. आता हे 5-10 मिनिट आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. लय थंड पण झालं ना पटकन आपलं बारीक होत नाही. त्यामुळे थोडंसं नॉर्मल गरम असताना आपल्याला हे आता बारीक चाळणीने आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर मी आता इथे ग्लास घेतला आहे. ग्लासने आता हे बारीक करून घेणार आहे. पटकन होतं आपलं गरम थोडं ह्याच्यामध्ये असल्यावर. डाळ पण चांगली शिजली आहे ना, त्यामुळे पटकन आपलं पुरण पण होईल लवकर. गरम असलं किती पटपट करता येतं आपलं. हा पुरण थंड झाल्यावर खूप वेळ लागतो. बारीक केली होती सुंठ पावडर. आता मी ही पुरणामध्ये आपली मिक्स करते. वेलची पूड पण त्यामध्ये टाकली होती. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता हा मी भात घेतलेला आहे, भात लावून घेते. तोपर्यंत आता आपण इकडे गव्हाचे पीठ मळून घेऊ. पीठ तोपर्यंत चांगली कणिक आपली भिजून होईल. त्यामुळे आता मीठ टाकून घेते. आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झाकून मळून घ्यायचं, ज्याने पोळी आपली छान होते. लय घट्ट पण नाही मळायचं आणि लय पातळ पण नाही, मीडियम तुमचं कणिक मळून झाली पाहिजे. आता आपल्याला इकडे आता कुरडई आणि भजी तळून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी आता गॅसमध्ये तेल ठेवलं आहे गरम व्हायला. तर आपण कुरडई तळून घेऊ. कशी आहे आपली पालकची भजी. मित्रांनो आता आपण पुरणपोळी बनवूयात. आता हा मी पिठाचा उंडा घेतला आहे कणकेचा. तर चला आता आपण पुरणपोळी बनवूयात.
पुरणपोळ्या शेल लाटून झालेल्या आहे, कुठंच फुटलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही सगळं प्रमाणामध्ये घेता ना माप, तेव्हा आहे ना अजिबात आपली पोळी आहे ना ती कुठंच तुटत नाही, फुटत नाही. तर मी यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तव्यामध्ये आपल्या. मित्रांनो, जेवायला कसा आहे बा आजचा बेत पुरणपोळीचा.